नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती। कुंभमेळा म्हणजे ठराविक काळानुसार तीर्थक्षेत्रांवरती भरणारा हिंदू भाविक तसेच साधू संत श्रद्धाळू यांचा मेळा होय। यावर्षी 2025 मध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा 13 जानेवारीपासून सुरू होत आहे। या कुंभमेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने साधू संत आणि श्रद्धाळू भक्तगण समाविष्ट झालेले आहेत। 12 वर्षातून हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। कुंभमेळा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत। प्रयागराजमध्ये 12 वर्षाच्या खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2025 या तारखेपासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन पारंपरिक म्हणजेच कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही धार्मिक आणि पौराणिक तसेच खगोलीय कारणे आहेत। कुंभमेळ्याबद्दल पौराणिक कथेमध्ये असे सांगितले जात आहे की देवी आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते आणि त्याच वेळी ज्यावेळेस अमृत कलश त्या मंथनातून बाहेर आला आणि तो कलश दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव हे अमृत कलश घेऊन पळून जाऊ लागले। त्यावेळेस अमृताचे जे काही थेंब जमिनीवर पडले होते, अमृत थेंब जेथे पडले ते ठिकाण म्हणजेच हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिक ही आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो। अमृताचे थेंब उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावरती तसेच हरिद्वारच्या ब्रह्मकुंडामध्ये आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पडले होते। कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व म्हणजे कुंभमेळा करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे सर्व भक्तगण श्रद्धाळू यांच्या आत्म्याची शुद्धी होण्यासाठी एक संधी देणे हे महत्त्व आहे। पौराणिक मान्यतेनुसार कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्याने आपल्याकडून घडलेल्या पापांचा नाश होतो तसेच आपल्या आत्म्याची शुद्धी होते। कुंभमेळ्यामध्ये नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं आणि कुंभमेळा म्हणजे भक्तगण श्रद्धाळू साधू संत यांच्यामधील सेवा भक्ती यांची देवाणघेवाण करणे हे महत्त्वाचे केंद्र असते। कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी साजरा केला जातो। यामागचे कारण म्हणजे कुंभमेळ्याच्या तारखा ह्या खगोलीय घटकांवरती आधारित आहेत। गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी खूपच महत्त्वाचा संबंध आहे। ज्यावेळेस गुरुग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि सूर्यग्रह मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षाचा कालावधी लागत असतो, म्हणून कुंभमेळा दर 12 वर्षातून आयोजित करतात। तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आहेत आणि या 12 राशी 12 महिने दर्शवित असतात। या 12 राशी मानवी जीवनाशी आणि वेळेशी संबंधित असतात। ज्यावेळेस कुंभ राशीत गुरु आणि सूर्य येतात त्यावेळेस कुंभमेळा आयोजित केला जातो। ज्यावेळेस सूर्याभोवती भ्रमण करत असलेले 9 ग्रह एका रेषेमध्ये येतात आणि त्यावेळी सूर्याची किरणे ज्या ज्या ठिकाणी पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते। कुंभमेळ्यामधील सर्वात आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणजे शाही स्नान मानले जाते। कुंभमेळ्यातील शाही स्नानामध्ये विविध प्रकारचे आखाडे आणि नागा साधू यांना अग्रक्रम दिला जातो। नागा साधूंची विशेष शोभायात्रा निघत असते। नागा साधूंचे स्नान झाल्यानंतरच इतर साधू किंवा भाविक त्या कुंडामध्ये स्नान करतात, अशी प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे। कुंभमेळ्यामध्ये हे आखाडे आपल्याला पाहायला मिळतात। शैव, वैष्णव, उदासीन, नागा, नागपंथी, परी, किन्नर असे 4 आखाडे आहेत।